पुणे कार अपघात प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। अल्पवयीन मुलाला आलिशान कारच्या चाव्या हातात देणाऱ्या विशाल अग्रवाल याला अटक झाली आणि प्रकरणामधील एक एक धागा समोर येऊ लागला। कारवाईची चक्र फिरल्यावर अग्रवाल बिल्डरचे कारनामे आता दिवसागणिक समोर येत आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये ब्लडचा रिपोर्ट कळीचा मुद्दा बनलाय। पाहूयात नेमकं काय झालंय। अग्रवाल बिल्डरने पुराव्यांशी छेडछाड केली। पोलीस तपासावेळी ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला। अग्रवालने पोर्शे कारची ही खोटी माहिती दिली। पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणात अग्रवाल बिल्डरचे आणखी काही कारनामे उघड झाले आहेत। कारण अपघात झाल्यानंतर अवघ्या काही तासातच अग्रवाल बिल्डरने पुरावा नष्ट करण्याचा पहिला प्रयत्न केला होता। अग्रवाल बिल्डरच्या मुलाने आपल्या पोर्शे गाडीखाली 2 जणांना चिरडलं। त्यानंतर पोलिसांनी अग्रवाल बिल्डरच्या मुलाला येरवडा पोलीस ठाण्यात नेलं। पण याच वेळी अग्रवाल बिल्डरने मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला। अपघातावेळी आपला मुलगा गाडी चालवत नव्हता तर ड्रायव्हर गाडी चालवत होता असं भासवण्याचा प्रयत्न विशाल अग्रवालने केलाय। विशाल अग्रवालने आपल्या ड्रायव्हरला पोलिसांना चुकीचा जबाब देण्यासही सुचवलं होतं। ही गोष्ट खरी आहे की ते त्या काळात यामध्ये ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न झाली होती। ही बाबी आमची चौकशीमध्ये समोर आलेली आहे। मी रिपीट करतो, त्या काळात ज्यावेळी घटना घडली काही घटनाक्रम दिसून येत आहे की ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे आरोपी जुवेनाईल हे गाडी चालवत नव्हता आणि दुसरा कोणी गाडी चालवत होता, अशा प्रकारची काही गोष्टी करण्याची प्रयत्न झाली होती, ज्यावर जे पोलिसांनी निष्फल होऊ दिला नव्हता। परंतु ती जी अटेम्प्ट पण झाली होती, ती अटेम्प्ट टू डिस्ट्रॉय एव्हिडन्स चे कलम पण चे दृष्टिकोनातून पण आम्ही तपास करत आहोत। आमची केस आहे की ते फुली इन सेन्सेस होता आणि ते इतके ड्रंक की त्यांना काही कळतच नव्हता अशी ही प्रकरण नव्हती। यामध्ये जे कंडक्ट त्यावेळीचे झाला आणि नंतरची जी त्यांची कंडक्ट झाली याचेवर ते फुली इन सेन्सेस होता आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज होती की त्यांचे कंडक्टमुळे त्यांचे कृत्यामुळे हे गुन्हा 304 चे घडू शकते। अग्रवालने पोर्शे कारची खोटी माहिती पोलिसांना दिली होती। गाडीची नोंदणी झाली नसतानाही नोंद झाल्याचं अग्रवालने पोलिसांना सांगितलं होतं। अग्रवालने आपल्या घरातल्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही छेडछाड केल्याचं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे। अग्रवालच्या मुलाने पबमध्ये 48,000चं बिल भरलं पण त्याचे डिटेल्स पोलिसांना दिले नाहीत असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे। अग्रवालच्या मुलाने दारूसोबत आणखी कशाचं सेवन केलं होतं याचा तपास होणंही गरजेचं असल्याचं वकिलांनी म्हटलंय। आज पोलिसांनी जे रिमांडसाठी कारणं दिलेले होते ते अत्यंत तकलादू स्वरूपाचे कारणं होते। खरं तर तपास पूर्ण झालेला आहे। DCR जप्त आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित जमा झालेल्या असताना पोलिसांचं तरी पण त्यांना PCR पाहिजे होता। त्यामुळे न्यायालयाने PCR देण्यासाठी नकार दिलेला आहे आणि 6 तारखेपर्यंत त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड दिलेला आहे। त्यामुळे आता जामीन होण्याचा मार्ग एक प्रकारे मोकळा झालेला आहे असं आपण म्हणू शकतो। अग्रवाल बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धनगेकर यांनी केलाय। तपास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी धनगेकरांनी ठिय्या आंदोलनही केलं। सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी हे चित्र आज आपल्याला दिसतंय। 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये ज्या 2 इंजिनियर मुलांची अपघात बनवण्याची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने याचा तपास केला, ह्या तपासामध्ये अनेक त्रुटी ठेवल्या। ह्या प्रकरणामध्ये 2 एफआयआर फाडल्या गेल्या आणि अशा वेळेला पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना इथे यावं लागलं। या संदर्भात जी काही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे ती सगळी पोलिसांनी उघडपणे केलेली आहे। आणि एवढंच नाही तर ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डने जो चुकीचा निर्णय दिला होता त्याच्या विरोधात वरच्या कोर्टात जाऊन पुन्हा ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डाकडे ती केस रिमांड करून घेऊन
तो निर्णय देखील बदललेला आहे। पहिल्यांदा पबचे जे मालक आहेत, मुलाचे जे वडील आहेत, यांना देखील अरेस्ट झालेली आहे। त्यामुळे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी झालेली आहे। पण प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण करणं असा हा जो उद्योग चाललेला आहे हा काही योग्य नाही आहे। विशाल अग्रवालला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। पण या प्रकरणात पुढे कुठली कठोर कारवाई होणार, अग्रवाल बिल्डरच्या मुलाचा ब्लड रिपोर्ट कधी प्राप्त होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।